आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत उद्योगलक्ष्मी पद्मजा राजगुरू यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आयुष्यात स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करून मनातली स्वप्न सत्यात उतरवणारी एक तरुण उद्योजिका आपल्या भेटीला आली. ही आहे पद्मजा राजगुरू. नमस्कार पद्मजा. नमस्कार मॅडम. लोकल ट्रेनमध्ये मार्केटिंग करत स्वतःचा उत्पादन व्यवसाय सुरू करणाऱ्या पद्मजा राजगुरू यांचा प्रवास हा अफाट जिद्दीचा आणि कष्टांचा आहे. त्यांच्या या सगळ्या प्रवासातले टप्पे हे सुद्धा आपल्याला चकित करणार आहेत. पद्मजा, तुम्ही मूळच्या परभणीच्या आणि आज स्वतःची तुमची लेदर मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे. लेदरच्या पर्सेस तुम्ही बनवता आणि हा व्यवसाय आकाराला आला. तर परभणीहून मुंबईमध्ये तुमचा प्रवास मुळात कसा झाला? तसं बघायला गेलं तर मी मराठवाडा रिजनमधली परभणीची आहे आणि परभणी तसं बघायला गेलं तर माझ्या वेळेला एवढं मोठं पण शहर नव्हतं आणि तिथून इथपर्यंत येण्याचा प्रवास हा जो माझ्यासाठी आहे ना, तो खरंच स्वप्नवत आहे. आणि माझ्यासारखी सामान्य मुलगी एका छोट्याशा शहरातून मुंबईमध्ये येऊन एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते, तर खरंच जर हा माझा प्रवास आज मी ते सांगितला तर मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना तो इन्स्पायरिंग असेल. मुंबईत यायचं हे स्वप्न होतं, म्हणजे मुंबईचं आकर्षण तुम्हाला होतं आधीपासून? येस ऑफकोर्स होतं मला लहानपणापासून, कारण की मुंबई ही चित्रपट क्षेत्रासाठी खूप फेमस होती. मायानगरी आपण तिला म्हणतो. जसं की मुंबई छोट्या मोठ्या सगळ्याच लोकांना आपल्यामध्ये सामावून घेते आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक खूप मोठं व्यासपीठ निर्माण करून देतं. पण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जो कष्ट करतो त्याला मुंबई कधीच म्हणजे त्याचे होप्स संपू देत नाही. त्याला कुठे ना कुठे त्याच्या आयुष्यामध्ये मोठं करण्यासाठी मुंबई मदत करते. लग्नानंतर तुम्ही मुंबईमध्ये आलात. हां, आणि त्याआधीचं शिक्षण तुमचं परभणीमध्ये झालेलं आहे. तर परभणीमध्ये तुम्ही कॉम्प्युटर सायन्सच्या ग्रॅज्युएट आहात आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते सॉफ्टवेअरमध्ये MSc केलंय तुम्ही. त्यानंतर परभणीमध्ये काही नोकरी वगैरे करत होतात की कसं? माझं पूर्ण शिक्षण जे आहे ना, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्हीही परभणीलाच झालंय, MGM कॉलेजला. पण तेव्हा मी कधीच असा विचार नव्हता केला की परभणीसारख्या ठिकाणी IT इंडस्ट्रीला एवढं असं म्हणजे स्कोप पण नव्हता. म्हणून कुठेतरी पुणे हे माझ्यासाठी ऑप्शन असू शकतं घरच्यांच्या नुसार. पण मुंबई हे माझं पहिल्यापासूनच ठरलेलं ऑप्शन होतं. म्हणून जसं की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, माझं लग्न झालं त्याच्यानंतर आणि मग मला मुंबईला येण्याची संधी भेटली. अच्छा, बरं. म्हणजे नोकरी सुद्धा पुढे मुंबईत आल्यावरच केली असेल. आता थोडंसं तुमच्या माहेरचं वातावरण शिक्षणासाठी पोषक होतं. आई तुमची शिक्षिका आणि वडील BDO होते ना, ते शासकीय अधिकारी होते. तर त्यामुळे शिक्षणाला खूप महत्त्व होतं. तुम्ही शाळा कॉलेजमध्ये कशा होतात? घरामध्ये कसं शैक्षणिक वातावरण असल्यामुळे आई वडील पण खूप शिस्तप्रिय होते. म्हणून एज्युकेशनला खूप महत्त्व होतं. तसं माझा भाऊ आणि बहीण दोघंही खूप हुशार होते. मी जसं बघायला गेले तर एक वेगळंच फळ माझ्या घरामधलं होतं की ज्याला पहिल्यापासून म्हणजे शिक्षणामध्ये आवड होती पण एवढीशी नव्हती. आणि पहिल्या 10 मध्ये मी यायची, पण माझा क्रेज जे होतं ते जास्त कलेकडे होता. त्याच्यामुळेच कदाचित मी खूप साऱ्या कलांमध्ये मी पार्टिसिपेशनही केलं आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये मला अवॉर्ड्सही भेटले. जसं मी डिबेट कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचे, निबंध स्पर्धा असू दे, स्पोर्ट्स असू दे किंवा कलरिंग कॉम्पिटिशन असू दे, असं याच्यामध्ये मला भरपूर मेडल्सही मिळालेले आहेत आणि पारितोषिकही मिळालेले आहेत. एक पात्री नाटक असू दे, अशा सगळ्या याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केले. डान्स असू दे, असं कुठलं क्षेत्र नाही की मी जे सोडलं नाही, गायन सुद्धा. पण कुठेतरी असं म्हणतात ना आयुष्यामध्ये की आपण सगळं करतो पण कुठल्या तरी क्षेत्रामध्ये बेस्ट असायला हवं. हे नेहमी माझी आजी मला सांगायची की सगळं करावं पण कुठल्या तरी क्षेत्रामध्ये आपलं वेगळं स्वतःचा ठसा उमटवणं खूप जरुरी आहे. कारण की सगळंच करून मग त्याच्यातून कशामध्ये तू करिअर करणार, काय करणार हे खूप महत्वाचं होतं. पण मला ते कुठेतरी सापडत नव्हतं. आवड होती म्हणून सगळं मी ट्राय करायची, पण सगळ्या याच्यामध्ये बेस्टच राहायचे. पण एक माणूस सगळ्या याच्यामध्ये बेस्ट नाही करू शकत किंवा प्रत्येक फील्ड मध्ये तो काम नाही करू शकत. एक काहीतरी निवडावंच लागतं. बरं, घरच्यांनी आई वडिलांनी DEDचा पर्याय मला वाटतं सुचवला होता ना? ऍक्च्युली असं झालं ना की 12वी नंतर मोठ्या बहिणीने पण माझ्या DED केलेलं आणि वडिलांची कुठेतरी इच्छा होती की DED करून म्हणजे स्वतःचं तू कुठेतरी लाईफ तुझं सिक्युअर झालं पाहिजे असं म्हणून तू कर. पण मला खरंच DED करायचं नव्हतं. मला त्याच्यामध्ये खरंच अजिबात आवड नव्हती. मला स्वतःला असं वाटायचं की मी एक चांगली शिक्षिका नाही बनू शकणार.
मला असं वाटतं की शिक्षकांचा जॉब हा खूपच रिस्पॉन्सिबल जॉब असतो, कारण की ते येणारी युवा पिढी घडवत असतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी एक चांगली टीचर नाही होऊ शकणार, म्हणून फक्त सरकारी नोकरी भेटावी किंवा जॉब करावा म्हणून माझं मन मला त्याला हो म्हणत नव्हतं, म्हणून मी त्या गोष्टीला नकार दिला. DED ची ऍडमिशन घेता घेता तिथून पद्मजा पळून आलेली आहे ना Yes. बाजूला. त्या बरं, 2011 साली लग्न झालं आणि मग मुंबईमध्ये स्वप्नांच्या नगरीमध्ये आला तुम्ही. इथे आल्यानंतर घरातलं सासरचं वातावरण हे कसं होतं? तसं माझ्यासाठी जसं प्रत्येक मुलीला नवखं असतं तसंच माझ्यासाठी त्या नवख्याच होत्या गोष्टी. पण मला कुठेतरी माझा नवरा मला खूप जास्त मित्रासारखा जाणवला, कारण की मी पहिल्यांदाच मुंबईला आल्यानंतर लोकल ट्रेन बघितली होती की एका रुळावरून एवढ्या म्हणजे रेल्वेज कसं काय धावू शकतात, हे माझ्यासाठी खूप कुतूहलाची गोष्ट होती. कारण की परभणीला फक्त मामाच्या गावाला जातानाच ट्रेन बघायचो आणि त्याचंच कुठेतरी ती ट्रेन थांबून त्याचं इंजिन चेंज व्हायचं मग दुसरी ट्रेन ट्रॅकवरून धावायची. म्हणजे परभणीहून वाशिमला. वाशिमला मामाच्या गावी जायला. तर हे सगळं माझ्यासाठी खूप कुतूहलाचा विषय होता. आणि एवढे लोक एका शहरामध्ये कसे काय राहत असतील, ती रश, ती गर्दी. पण माझ्या नवऱ्याचं तेव्हा एकच वाक्य होतं की तू वर्दळ नसलेल्या शहरातून इथं आली आहेस, हे खूप वर्दळीचं शहर आहे, तुला भलेही वाटेल की इथे खूप गर्दी आहे लोकांची, खूप आवाज आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण हे शहर तुला नक्की काहीतरी वेगळी ओळख देईल आणि तुला काहीतरी शिकवेल. अरे वा. मी तेव्हा त्याला विचारलं की तुला या शहराने काय शिकवलं. हा. तर तेव्हा त्याने मला सांगितलं या शहराने मला डिसिप्लिन शिकवलं. बरं. येस, अच्छा. कारण की ते ट्रेनचा टायमिंग तुमचा चुकला की तुमची पुढची सगळे कामं ही चुकणार. खोळंबतात. येस, बरोबर. तर त्याच्यामुळे इथे जसं ट्रेन टायमिंगनुसार चालते तसं माणसालाही डिसिप्लिननी इथे राहावं लागणार आहे, गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण मग पहिलं वर्ष मुंबईमध्ये स्थिरावण्यात गेलं असेल. येस, त्यानंतर नवीन नवीन लग्न झालं होतं म्हणून 1 वर्ष मुंबई मला समजूनच घ्यायची होती, प्रवास कसा करायचा, कुठलं स्टेशन कुठे आहे, सगळ्या गोष्टी. पण हे मात्र नक्की होतं की घरी नाही बसायचं, जॉब करायचा आहे. मग त्याच्यानंतर मी विचार केला की चला आता जॉब शोधूया, आपलं एवढं चांगलं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालेलं आहे, इथे एवढ्या चांगल्या कंपन्या आहेत, नक्कीच आपल्याला कुठे ना कुठे नोकरी मिळणार. तर असं म्हणून मग मी रिझ्यूम टाकायला सुरुवात केली, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मी अप्लाय केलं. पण असं झालं की माझा जो कोर्स होता मराठवाडा रिजनमध्ये झालेला आणि इकडच्या कोर्सेसमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. आणि मध्ये 1 वर्षाचा गॅपही आल्यामुळे मला इतक्या पटकन त्या कोर्सला जॉईन होता येत नव्हतं किंवा पाहिजे तसं पॅकेज भेटत नव्हतं. म्हणून मग काही जणांनी सजेस्ट केलं की तू काही नवीन कोर्सेस करून घे, जेणेकरून तुला पटकन चांगलं पॅकेजही भेटेल आणि चांगल्या ठिकाणी जॉबही भेटेल. पण त्यावेळेला ते कोर्सेस खरंच खूप महागाचे होते, म्हणजे 1.5 लाखाचे ते कोर्सेस होते, पायथॉन म्हणा किंवा हे म्हणा. मग तेव्हा मी विचार केला की आता आईवडिलांनी म्हणजे लग्न तर झालंय, परत कसं मागणार आपण त्यांना, आणि लग्न करून ज्या घरी आलोय त्यांना पण कसं मागणार, कारण की पहिल्यापासूनच इंडिपेंडंट राहण्याची सवय होती, स्वतःच्याच बेसवर सगळ्या गोष्टी करण्याची हे होती, म्हणून मला ते ठीक वाटलं नाही की आपण मागावं. याच विचारामध्ये असताना मला पेपरला ॲड दिसली की महिलांसाठी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट. तर तो माझ्यासाठी म्हणजे मी नाही सांगू शकत ती किती आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी की मी माझं करिअर पुन्हा स्टार्ट करू शकते, पण मला कोणाचीच मदतीची गरज नाही लागणार, मी माझ्या स्वबळावर ते करू शकते. आणि असं करून मी त्याच दिवशी त्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी गेले आणि माझं नशीब चांगलं होतं की तिथे एक वॅकन्सी पण अवेलेबल होती. तर मी त्यांना बोलले की मी लोकांना कन्व्हिन्स करण्याची माझ्यामध्ये खूप चांगली क्षमता आहे, तर मी तुमच्या इथे जॉब करू शकते का. तर ते बोलले अरे तुझं एवढं MSc झाले, तू रिसेप्शनिस्टचा जॉब कसा करणार. मी म्हटलं मी करेल. हे कुठे? ठाण्याला. बरं. तर मी म्हटलं मी करेल. आणि मग असं करत मी तो कोर्सही जॉईन केला आणि मी तो जॉबही कम्प्लीट केला. बरं. आणि तिथेही त्यांनी कॉम्पिटिशन ठेवलं होतं आणि त्याच्यातही मला 2nd पारितोषिक मिळालेलं. अरे वा. आणि मग तिथून त्या सर्टिफिकेटच्या जोरावरती मग मी इंटरव्ह्यूज द्यायला सुरुवात केली आणि मग जॉबला माझी सुरुवात झाली. पण मग त्यानंतर डिजिटल मार्केटिंग मधलीच नोकरी करत होतीस तू. हो. मग ही नोकरी किती काळ केली? मग त्याच्यामध्ये मी कंटिन्युअस जॉब केला. जोपर्यंत मी जॉब केला जोपर्यंत मला चांगलं पॅकेज भेटत नव्हतं. म्हणजे जॉब करता करता कुठल्याही व्यक्तीचं हे स्वप्न असतं की त्याला IT फील्डमध्ये MNC कंपनी मिळायला हवी, बहुराष्ट्रीय कंपनी, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. आणि तसंच मला ती कंपनी मिळाली होती. आणि मग मला असं वाटलं की आता मी जिंकलं स्वतःला, की खूप लोकांना स्ट्रगल करावा लागतो, पण मी
3 ते 4 वर्षाच्याच पिरियडमध्ये मी त्या कंपनीमध्ये गेले, नवीन क्षेत्र निवडूनही. आणि माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट होती. मला पॅकेजही खूप चांगलं भेटलं होतं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण मला स्वतःला रिप्रेझेंट करायला भेटलं होतं. अच्छा, बरं. तर त्याच्यामुळे तो माझ्यासाठी स्वप्नवत जॉब होता. सगळं छान व्यवस्थित चाललं होतं आणि आणि मी घरात खरंच पण खूप सगळे खुश होते. आनंदी असतील येस, ना? ऑफकोर्स सगळे खुश होते. हां. पण मग एवढी नोकरी स्थिरस्थावर असताना ज्याची काही खात्री नाहीये, अशा व्यवसायामध्ये उडी घ्यायची, हे कसं काय मनात आलं? ॲक्च्युली असं मनामध्ये असं काहीच नव्हतं किंवा असं मी कधी ठरवलंही नव्हतं. मला कधी स्वप्नही पडलं नव्हतं अच्छा. की मी कधी व्यवसायामध्ये येईल. पण बरं. बोलतात ना, आयुष्यामध्ये काही ॲक्सिडेंट व्हावेत आणि जे चांगल्या गोष्टींसाठी व्हावेत, तसाच हा एक झालेला ॲक्सिडेंट माझ्यासोबत होता. की मी डोंबिवलीला राहायला होते हां. आणि कल्याणला माझी एक मैत्रीण होती. मी तिला भेटायला गेलेली आणि ती ट्रॅफिकमध्ये अडकली म्हणून तिला यायला वेळ होता आणि ते उन्हाळ्याचे दिवस होते, त्याच्यामुळे ऊन भरपूर होतं. आणि बाजूला मी जस्ट बघितलं, एक बॅनर लावलेला होता, त्याच्यावरती लिहिलं होतं की एंटरप्रेनरशिपचा सेमिनार होता तो. बरं. तेव्हा मला ते बघून काही समजलंच नाही की एंटरप्रेनरशिप हा काय वर्ड आहे म्हणून. आपण इन जनरल बिझनेसमॅन, बिझनेस पर्सन या गोष्टी हे माहित बघितलेल्या होतं. आहेत. हां. तर तो नेमका नवीन वर्ड होता म्हणून मला काही कळालं नाही. पण मेन अट्रॅक्शन होतं की AC हॉल आहे. अच्छा. ठीक आहे, म्हणून AC हॉल आहे तर म्हटलं मैत्रिणी येईपर्यंत चला तिथे जाऊन बसावं आणि असं म्हणून मी त्या सेमिनारला जाऊन बसले. बापरे. हां, म्हणजे जरा आणि थंडाव्यात बसण्यासाठी. हां, येस, गारेगार. हां. येस. तो सेमिनार माझ्या आयुष्यासाठी खरंच कलाटणी देणारा एक मोमेंट होता माझ्यासाठी. अरे वा. कारण की बोलतात ना की माणूस आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी करतं, पण त्याला नेमकं कळालं पाहिजे की त्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये, की त्याचं सॅटिस्फॅक्शन कुठे आहे. आणि ती किक जे बोलतात ना, त्या एक्झिबिशनमधून मला मिळाली. ती ठिणगी तिथे पडली असेल. पडली. हां. कारण की नेहमीच लहानपणापासून एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये जर मी नेहमी स्वतःला बेस्ट ठरवत गेले किंवा मला अवॉर्ड्स मिळत गेले, याचा अर्थ माझ्यामध्ये लिडरशिप क्वालिटी होती. आणि जॉब करताना ती लिडरशिप क्वालिटी मी करू शकत नव्हते, कारण की मी कुणाची तरी नोकरी करत. येस, नोकरी करत असल्यामुळे मी तिथे स्वतःचे कुठले पण एक्स्ट्रा करिक्युलर गुण म्हणा किंवा माझ्यामध्ये जे स्मार्टनेस आहे तो मी दाखवू शकत नव्हते, कारण की जेवढं काम दिले तेवढंच करायचं आहे. पुरेसा वापर होत नव्हता त्या गुणांचा. त्या सेमिनार मधलं काही सांग ना मला. हो, आणि मग ते कुठेतरी मला त्या गोष्टी रिअलाईज झाल्या की मी कशासाठी बनलेली आहे. कारण की त्या सेमिनारमध्ये मी असं बघितलं की ज्यांचं काहीही एज्युकेशनल बॅकग्राऊंड नव्हतं किंवा खूप जणांकडे अशा कुठल्या मोठ्या मोठ्या डिग्रीज किंवा असं काही नव्हतं. ते एकदम साधारण लोक होती आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय कसा उभा केला याबद्दल ते तिथे माहिती देत होते. आणि त्या गोष्टीतून मी इन्स्पायर्ड झाले. मला असं वाटलं की हे सर्वजण करू शकतात, मराठी लोक आहेत, एवढ्या चांगल्या करोडोंची उलाढाल ते करतायत, काही लाखोंमध्ये करत होते, तर मला असं वाटलं की मी का नाही करू शकत. ऑब्व्हियसली मी करू शकते. आणि मग तिथून मी ठरवलं की नाही, नोकरी करणारे नाही तर देणारे बनायचं. खूप साऱ्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी दिलं पाहिजे, देणं आहे तरच आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे. आणि आपण आपल्या आवडीनुसार जर आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करत नसेल आणि कुठेतरी एका संकुचित डब्यामध्ये बसून फक्त दिवसभर काम करत असेल तर त्यालाही काही अर्थ नाही आहे. म्हणून मी त्याच दिवशी सेम माझ्या जॉबचं मी रेजिग्नेशन दिलं आणि मी घरी आले. म्हणजे घरच्यांशी किंवा नवऱ्याशी वगैरे काही कुणाशीही न बोलता आपला आपण निर्णय घेतला. हां, म्हणजे माझ्या डोक्यातच नाही आलं तसं की मी कोणाला सांगावं, काय करावं. कारण की पहिल्यापासून मी फळच वेगळं होतं माझ्या घरातलं की ज्याला विचारांची. स्वतःचे निर्णय घेण्याची सवय होती मला पहिल्यापासूनच. कदाचित मला असं वाटतं की मी स्वतःवरती खूप विश्वास करते. मला माहिती आहे की माझं मन मला कधीही चुकीचं सांगत नाही. म्हणून मी पहिल्यापासून स्वतःचे निर्णय स्वतःच घेत गेले. भलेही बऱ्याच वेळेला मला ठेचा लागल्या, माझे निर्णय चुकले. मी असं नाही म्हणत की माझे निर्णय चुकले नाही, चुकत गेले. पण त्याच्यातून जे मी शिकत गेले ना, त्या चुका मी आयुष्यात पुन्हा कधी केल्या नाहीत. पण मग नोकरी सोडायची ठरवलं, नोकरी सोडून दिली. ठरवलं नाही, त्या क्षणी सोडली नोकरी. हो हो. किती वेळाचं सेमिनार होतं हे? तो जवळजवळ ना 3 तासाचा होता सेमिनार. आणि त्या 3 तासांनी इतकी मोठी कलाटणी आयुष्याला मिळू शकली. इतक्या प्रभावित होऊन तू हा निर्णय घेतलास नोकरी सोडण्याचा. बरं, पण मग दुसऱ्या दिवशी रेग्युलरच असं सुरू झालं. सगळ्यांची लगबग ऑफिसला जायची, कारण की मंडे होता आणि सेमिनार होता संडेला. सगळ्यांची लगबग सुरू झाली. तर बाकीच्यांना म्हणजे मिस्टरांना असं वाटलं की अरे ही उठली नाहीये, जात नाहीये किंवा बसलीये फक्त. तर मला विचारलं की तब्येत वगैरे तर ठीक आहे ना तुझी, काय झालं वगैरे. देन मला लक्षात आलं की अरे मी तर यांना सांगितलंच नाही की जॉब सोडलाय म्हणून.
मग मी त्याला म्हटलं की अरे मी जॉब सोडलाय म्हटलं असं. आणि त्यावेळेला नोकरी छान, म्हणजे पगार वगैरे सगळं चांगलं होतं व्यवस्थित. हो, हं. खूप छान होतं. हो, म्हणजे पण सगळ्यांना असं वाटलं की आता ही दोघं मिळून स्वतःचं छान घर घेऊ शकतात मोठं हो. आणि सगळं व्यवस्थित होऊ शकतं. आणि नेमकं त्याच वेळेला मी हा निर्णय घेतला. मिस्टरांना पहिले वाटलं की काय झालंय का म्हणून जॉब सोडला. मला विचारलं काही झालंय का ऑफिसमध्ये म्हणून जॉब सोडलास. मी म्हटलं नाही असं नाही, मला वाटलं म्हणून मी सोडलं, मला दुसरं काहीतरी करायचं. तर त्याचं फक्त एवढंच उत्तर होतं की नॉर्मली ठीक आहे, ओके, अच्छा. एवढंच बरं. होतं त्याचं. हं. आणि तो गेला जॉबवरती. हेही ते आश्चर्यकारक आहे. हां. आणि सासू सासरे? ॲक्च्युली त्यांच्यासाठी थोडंसं ते धक्कादायकच होतं. मेन म्हणजे माझे जेवढे पण फ्रेंड्स होते तर त्यांना ऑफिसमध्ये समजलं, त्यांचे कॉल्स यायला लागले मला हां. की अरे काय झालं, तू अचानक निर्णय घेतला. काही जणांना वाटलं की मी प्रेग्नंट आहे काय ओह! म्हणून हा निर्णय घेतला. हां. आणि असे खूप सारे त्याच्यामध्ये मग मी बोलले की नाही, मला बिझनेस करायचा आहे. मग मात्र सगळे माझ्यावरती हसायला लागले, वेड्यात काढायला लागले की वेडीबिडी झालीस का, बिझनेस करायचा आहे. कारण की वडिलोपार्जित असा काही बिझनेस नव्हता, फॅमिली बॅकग्राऊंड असं काही नव्हतं. मग अचानक ही गोष्ट, हे खूळ आलं कुठून डोक्यामध्ये वगैरे. आणि प्रत्येकाला मी एक्सप्लेन करत बसू शकत नव्हते. तर मी म्हटलं की नाही करूया, खूप छान आयडियाज आहेत माझ्याकडे, आपण भेटू एखाद हां. दिवशी असं म्हणून हां. हे झालं. बरं, ते. पण मग सासू सासऱ्यांकडनं घरातनं कसं प्रतिक्रिया त्यांची? त्यांची प्रतिक्रिया एवढीशी काय हे नव्हती, मवाळ होती, पण कुठेतरी त्यांना वाटत होतं की एवढं चांगलं पिकला करिअर आहे, सगळं हां. सेटल व्यवस्थित होऊ शकते, तर काय आवश्यकता नव्हती असं करण्याची. पण माझा स्वभाव कदाचित सगळ्यांना पहिल्यापासूनच समजला होता की जरी आपण किती सांगितलं तरी ही स्वतःच्या मनाचंच करणार आहे, म्हणून सांगून काही फायदा नाही आहे. हां. पण मग आता व्यवसाय करायचा हे नक्की केलं. येस. पण कसला करायचा आणि काय? लेदरच्या व्यवसायामध्ये चामड्याच्या वस्तू, पर्सेस बनवणं याच्यात आपण शिरायचं. हे कसं ठरलं? याच्या मागे पण खूप साऱ्या स्टोरीज आहेत. सॉफ्टवेअर बॅकग्राऊंड होतं IT मधलं, तर ऑब्व्हियसली त्याच फील्डमध्ये मला करायचं होतं. फ्रेंड्स लोकांना बोलले की मी भेटेल तुम्हाला. भेटून त्यांच्याशी आयडिया डिस्कस केली, त्यांना सांगितलं. ज्या वेळेला माझं लग्न झालेलं होतं त्याच वयामध्ये बऱ्याचशा लोकांची लग्न होतात, काही जणांना मुलं बाळं होतात, आणि मग अशा वेळेला कोणी रिस्क घ्यायला तयार नव्हतं की सगळं सोडून आपण कसं हे करणार. आणि त्यावेळेला एवढं बिझनेस करणं, या गोष्टी पटकन पचनी पडणाऱ्या नव्हत्या. म्हणून मग ते स्वप्न माझं पूर्ण नाही होऊ शकलं. मग आता काय करायचं म्हणून फॅशन इंडस्ट्रीची पहिल्यापासून आवड होती आणि कुठेतरी एक चर्मकार कम्युनिटीमधून आल्यामुळे कुठेतरी मला हे फील होत होतं की माझं जे हेरिटेज आहे, जुना व्यवसाय आहे, तो मी पुढे घेऊन गेली पाहिजे. बरं. म्हणून मग मी ठरवलं की फॅशन इंडस्ट्रीमध्ये करायचे तर आपण लेदरपासून स्टार्ट करूया आणि मग हळूहळू बाकी फील्डकडे आपण वळूया. तर असं म्हणून मग मी लेदरच्या फील्डमध्ये आली. अच्छा. पण मग त्यावेळेला तुला स्वतःला, म्हणजे घरात तर तुमच्या हा पारंपरिक व्यवसाय सुरू नव्हता, पण मग याची माहिती, याचं ज्ञान हे कसं मिळवलं? त्याच्यासाठी तू उमेदवारी केलीस, तेही फार कठीण होतं. ते सांग ना आम्हाला. ॲक्च्युली तसं बघायला गेलं ना, भलेही हा माझा बोलतात ना पारंपरिक व्यवसाय होता, पण मी खरंच पहिल्या पिढीची महिला उद्योजिका होते. माझ्याकडे तो कसलाच अनुभव नव्हता किंवा लेदर कसं ओळखायचं, म्हणजे ABCD पासून मला शिकावं लागणार होतं. हे माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग होतं. आणि मेन म्हणजे काय, मुंबईसारख्या शहरामध्ये या फील्डमधल्या लोकांशी माझी ओळखच नव्हती कोणाशी. मग तिथून मी पहिले विचार केला की जसं एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं पॅरेंट्सचं, कधी पण कुठल्याही फील्डची माहिती घ्यायची असेल तर त्याच्यातलं शिक्षण घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मग मी सर्च केलं आणि मुंबई फॅशन अकॅडमीमध्ये मी शू आणि बॅग डिझायनिंगचा कोर्स लावला. डिप्लोमा होता तो. अच्छा. आणि मग त्यांना रिक्वेस्ट केली की मला हा डिप्लोमा तुमच्या इथे कंप्लीट करायचा आहे. पण त्यांचा डिप्लोमा पण बराचसा पुढे गेला होता. पण मी कुठेतरी त्यांना कन्व्हिन्स केलं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती ना मी जसं वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं, ती कन्व्हिन्सिंग पॉवर माझ्यामध्ये आली होती. बोलतात ना की खूप लहानपणामध्ये मी जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःला घडवलं, ते मला आता या टप्प्यावरती कुठेतरी मदत करत गेलं. आणि आव्हानं स्वीकारायची तयारी आहे मुळात. तयारी. त्यामुळे तो कोर्स अर्धा झालेला होता आणि तिथे तू मध्येच प्रवेश घेतलात. येस, आणि मग तिथे शिक्षण झालं या क्षेत्रातलं तुझं. येस, त्यांना मी कन्व्हिन्स केलं, तिथे शिक्षणही कंप्लीट केलं आणि A+ ग्रेडही मिळवला. वा, छान. पण मग आता स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, तर त्याच्यासाठी भांडवल हवं. हो. व्यवसाय म्हणलं ना तर भांडवल खरंच खूप आवश्यक आहे, पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रॅक्टिकली तुम्हाला त्या व्यवसायाचं ज्ञान आहे का. एज्युकेशनली तर मी घेतलं होतं, लेदर कसं असतं, काय असतं, पण मला स्वतःला त्या क्षेत्रामध्ये काम करणं खूप महत्त्वाचं होतं की जेणेकरून मी क्लायंटशी म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी तोंड देऊ शकेल. मग त्याच्यासाठी माझ्यासमोर चॅलेंज होतं की कुठेतरी मी याचं शिक्षण घेतलं पाहिजे.
म्हणून मी धारावीमध्ये गेले, तिथल्या लोकांशी भेटले, त्यांना कन्व्हिन्स केलं. आणि IT फील्डमधून आल्यामुळे माझा अटायर नेहमीच असा होता की वेस्टर्न कपड्यातली तरुणी ही. येस, हां, हां. वेस्टर्नाइज होता. म्हणून हं. बऱ्याच लोकांना तर हसू यायचं माझ्याकडे बघून की ही काय बोलते म्हणून, ही टिकेल का, 2 दिवस तरी येईल का. हां. कारण की धारावीमध्ये अगदी 10x10च्या खोल्या आहेत, खूप कुबट वातावरण आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ते लोक काम करतात त्यांच्या स्वतःच्या डेली ब्रेड बटरसाठी. पण एक व्यक्ती अशी होती ना की त्यांना ती कुठेतरी माझी कळ दिसली असेल किंवा त्यांना कुठेतरी वाटत असेल की हिला म्हणजे काहीतरी करायचं आहे. बऱ्याच जणांना आधी विचारून झालं, कोणी हो. प्रवेश दिला नाही. नाही हां, मग दिला. तू काय त्यांना सांगितलंस, मला शिकायचंय. शिकायचं आहे, हां. मला अनुभव घ्यायचा आहे, मला स्वतःचा कारखाना टाकायचा आहे इथे असं. तर मग त्या गृहस्थांना कुठेतरी माझ्यामध्ये ते दिसलं असेल, त्यांना कुठेतरी वाटलं असेल. मग त्यांनी बोलले की ठीक आहे, मी शिकवेल, पण मी तुला त्याचं काही मानधन देऊन नाही शकणार, पगार नाही देणार. पगार नाही देणार. तर मी म्हटलं चालेल, मला काही हरकत नाही, फक्त मला शिकवा तुम्ही हां. की काय आहे याच्यातले छोट्या छोट्या गोष्टी मला समजल्या पाहिजे. मी जे पण प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची मला उत्तरं हवी आहेत फक्त. ते जे गृहस्थ होते ते वयाने भरपूर मोठे होते, त्यांनी पण माझी परीक्षा घेतली हां. आणि मी रोज तिथे जायचे. पहिल्या दिवशी मला वाटलं की वा, आता जाऊन मी आज काय स्टिच करेल, काय बनवेल, हां. काय कापेल मस्त छानपैकी असं लेदर वगैरे असं वाटलं. पण येऊन त्यांनी मला 2 तास बसूनच ठेवलं हो. आणि मग मी त्यांना बोलले की मला आज काय काम देणार, तर ते बोलायचे की थांब, देणार. आणि असं 4 दिवस त्यांनी फक्त मला जो उरलेला जो लेदरचा जे पण कचरा होता ना, तो उचलून डस्टबिनमध्ये टाकणं, एवढंच माझं काम होतं. बरं. अच्छा. आणि बस ते तेवढंच मला बोलायचे. पण तरी पण मला कळत होतं की हे माझी परीक्षा घेत आहेत हं, म्हणून. हं, हं. तरी पण ते काम मी केलं आणि 5व्या दिवशी आल्याच्या नंतर त्यांनी मला बसायला फर्स्ट, ते बोलतात ना कारागिरांची एक लादी असते हां, हां. आणि ते प्रत्येकासाठी बोलतात ना की एक गुरुनी दिलेलं एक जागा असते किंवा स्थान असतं. जसं की अर्जुनाला धनुष्यबाण दिला होता, तसंच ते माझ्यासाठी एक जागा होती हां. की जिथे मला काम करायला भेटणार होतं. बरं. आणि तो माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा क्षण होता. आणि तिथून मग मी 6 महिन्याचा ट्रेनिंग घेतलं त्यांच्या हाताखाली. हां. वॅलेट कसं बनवतात, काय साईजचे असतात, म्हणजे त्याची युनिव्हर्सल साईज काय असते, बॅग्स कशा बनवतात वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी मला म्हणजे शिकवल्या. कटिंग कसं करायचं आणि कटिंग काय? वगैरे सगळं. हां. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना की लेदरमध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार असतात. तर लेदर कसं ओळखायचं, की जेन्युइन लेदर कसं हां. असतं, काय असतं, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. अच्छा. आणि खरंच मी सांगते की तो अनुभव घ्यायला एखाद्याला ना 5 वर्ष जातील, पण तो अनुभव मी 1 वर्षामध्ये घेऊ शकले. आणि मी खरंच माझ्या मनातून मी माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मी त्या व्यक्तींची खूप आभारी राहील हं. की त्यांनी मला ते शिकवलं. वा, म्हणजे हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग हे फार महत्वाचं. तर ते झालं. ते झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, तर त्याच्यासाठी बँकेकडनं कर्ज घेतलं की कसं? गव्हर्नमेंटच्या अशा खूप वेगवेगळ्या स्कीम आहेत ज्याच्यामध्ये स्पेशली महिलांसाठी खूप साऱ्या अशा योजना होत्या. तर मलाही वाटलं की या योजनांच्याद्वारे मलाही कर्ज भेटेल, कारण की माझ्याकडे शैक्षणिक अनुभव होता, प्रॅक्टिकली अनुभव होता आणि इथे मी कामही केलेलं होतं. म्हणून मला वाटलं की बँकेला मी अप्रोच केलं तर लगेच मला कर्ज भेटून जाईल. पण जेव्हा मी बँकेला अप्रोच केलं तेव्हा मला एक्झॅक्टली समजलं की बँक आपल्याला कोलॅटरल सिक्युरिटी ही मागतेच मागते. आणि त्यावेळेला माझ्या व्यवसायासाठी स्वतःचं घर ठेवणं ही तितकीशी साधी गोष्ट नव्हती. आणि ही रिस्क पण माझी फॅमिली माझ्या स्वप्नांसाठी का घेणार ना. म्हणजे मी कधी त्यांना विचारलं नाही, पण माझी तशी कधी हिंमत पण नाही झाली त्यांना विचारण्याची की मला असं असं करायचं आहे म्हणून. पण मग यातून मार्ग कसा काढला? मग याच्यातून खूप सारे प्रश्न आहेत. ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत ते सांगणारे जे ऑफिसेस होते तिथे जाऊन मग मी भेट दिली, DIC ऑफिस जे असतं त्याला. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तू EDPचं ट्रेनिंग कर, त्याच्यातून ते ट्रेनिंग झाल्याच्या नंतर आम्हीच प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी मदत करतो, मग बँक तुला इझिली अप्रोच होईल. बरं. मग ते जे 18 दिवसाचं ट्रेनिंग होतं ते मी संभाजीनगरला कंप्लीट केलं. निवासी ट्रेनिंग होतं ते, EDP डेव्हलपमेंटशिप प्रोग्राम म्हणून. आणि तो प्रोग्राम करताना खरंच बोलतात ना की आयुष्यात बोलतात ना की मरेपर्यंत माणसाने शिकत राहावं. तिथेही मला खूप छान असे वेगवेगळे टीचर्स तिथे आले होते शिकवायला. पण तिथे बिझनेसचे धडे त्यांनी आम्हाला दिले की जे मला माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे शैक्षणिक याच्यामध्ये कुठेच भेटू नाही शकले. आणि खूप सारे असे उद्योजक होते, ते स्वतः यायचे, त्यांच्या प्रोडक्टबद्दल माहिती द्यायचे, त्यांनी बिझनेसमध्ये जे अप अँड डाऊन्स आले किंवा जे पण गोष्टी झाल्या त्याबद्दल त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे काय झालं की प्रॅक्टिकली लक्षात आलं की बिझनेस करताना काय गोष्टी केल्या पाहिजे आणि काय नाही केल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग तो ट्रेनिंग प्रोग्राम तिथून कंप्लीट केला आणि परत बँकेकडे प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन गेले की आता मला कर्ज द्या. असं परत वाटलं की आता तर लगेच भेटून जाईल आपल्याला.
पण नाही, ते एवढं सहजासहजी सोपं नव्हतं. कारण की एक आपण नवीन बॅकग्राऊंडमधून येतो, सगळ्या गोष्टी करतो, तेव्हाही परत त्याच अडचणी आल्या. मी म्हटलं मग आता काय करायचं, कारण की आता माझ्यासमोर पूर्ण म्हणजे मला रस्ताच दिसत नव्हता, पूर्ण अंधार वाटत होता की मी काय करू. मग कुठेतरी फील झालं की आता आपण हार नाही मानू शकत. सगळ्या गोष्टी आपण आपल्या रिस्कवर केल्या, कोणाची कधी मतं विचारली नाही किंवा हे नाही केलं. सल्ला नाही घेतला. हां, मग आता करायचं तर आपल्यालाच आहे, प्रूव्ह करून दाखवायचं. आणि मग मी विचार केला की चल, आपल्याकडे जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यातून आपण स्टार्ट करूया, बघू तर ट्रायल करून काय होतं. आणि मग असं करून मी माझ्या स्वतःजवळचे सुरुवातीला, कारण की त्या ट्रेनिंगमध्ये शिकले होते की जास्त पैसा आपण भांडवलमध्ये गुंतवायचा नाही, पहिले अनुभव घ्यायचा आणि मग जास्ती पैसा गुंतवत जायचा, असं म्हणून मी फक्त सुरुवातीला 10,000 रुपये त्याच्यामध्ये गुंतवले. पण तेव्हा मी ट्रेडिंग करत होते. मग छोटे मोठे एक्झिबिशन्स असू दे किंवा छोट्या छोट्या महिलांचे प्रोग्राम्स असू दे, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं की तिथे आपला स्टॉल लावणं, गोष्टी विकणं, लेदरच्या वस्तू हां, विकायच्या. वस्तू. पण कुठेतरी असं ते फील व्हायला लागलं की ट्रेडिंग केलेल्या वस्तू ज्या असतात त्या ऑलरेडीच आपल्याला महागात भेटतात आणि पुढेही त्या द्यायच्या तर आणखीन महागात त्याच्यात जाणार, नफा फार मिळत नाही. मिळत नव्हता. मग आपण एवढा मोठा टप्पा कसा गाठायचा. मग असंच करताना मी असंच विचार करत होते की लावलं तर आहे केपी इंडस्ट्रीज, त्याची CEO मी आहे, पण CEO फक्त ऑफिसमध्ये बसून काम करण्यासाठी नाही आहे. आज माझ्याकडे टीम नाही आहे, मी स्वतः माझीच टीम आहे. तर मला काहीतरी करणं आहे, असं ॲसेट शोधणं आहे की जिथे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा प्रोडक्ट पोहोचू शकते, लोकांना सांगू शकते. मग मी विचार केला की माझ्याकडे तर मार्केटिंगचं भांडवल पण नाही आहे की जेणेकरून जो एज्युकेशन माझ्याकडे होतं डिजिटल मार्केटिंगचं त्याचा मी रियूज करू शकेल. मग मला कुठेतरी फील झालं की मुंबईमध्ये लोकल ट्रेन ज्याच्यामध्ये एका वेळेला खूप सारे लोक प्रवास करतात आणि महिलांसाठी विशेष असा महिलांचा डब्बा आहे, तर का नाही आपण त्याच्यापासून सुरुवात करावी. मग मी एकदम अशा चांगल्या अटायरमध्ये जाऊन, तेव्हा माझ्या प्रोडक्टचे जेव्हा तिथे डेमो द्यायचे तेव्हा त्यांना वाटायचं की ही कुठल्या कंपनीची सेल्समन असेल बाबा, जेवढ्या छान अटायरमध्ये येऊन इथे आपल्याला प्रोडक्टची माहिती देते. आणि जेव्हा मी शेवटी सांगायचे की हा माझाच प्रोडक्ट आहे, माझ्याच कंपनीचा आहे आणि इथे मी मार्केटिंग करते कारण की ही माझी सुरुवात आहे, मग महिलांना खरंच माझं कौतुकही वाटायचं. आणि मी खरंच सांगते की मुंबईच्या लोकांचं मन खरंच खूप मोठं आहे आणि ते बोलतात ना, आपल्यामध्ये सामावून घेणं म्हणजे हीच गोष्ट आहे की ते मोठ्या प्रेमाने लोकांना एक्सेप्टन्स करतात आणि तिथून मला एक्सेप्टन्स भेटत गेलं आणि असं करून मला फर्स्ट कॉर्पोरेटची ऑर्डर मिळाली 100 पिसाची. म्हणजे ट्रेन मधल्या मार्केटिंगचा परिणाम इतका झाला की तिथे तुला पहिली ऑर्डर मिळाली. 100 पर्सेस बनवून द्यायच्या. येस. तर त्याच्यामध्ये जेंट्स वॅलेट जी असते ना, तर ते कॉर्पोरेट गिफ्टिंगची फर्स्ट मला ऑर्डर मिळाली होती तिथून. आणि ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि आनंदाची गोष्ट होती की काहीही पैसा खर्च न करता फक्त माझ्या बळावरती मी ती ऑर्डर क्रिएट केली आणि तिथून माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि मग असं करत करत मी एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं. मी जवळजवळ 100पेक्षा जास्त एक्झिबिशन्स आजपर्यंत पार्टिसिपेशन केलेलं आहे, लोकांपर्यंत माझे प्रोडक्ट सर्व केलेले आहेत. आणि मग असं करून जेव्हा एक रक्कम माझ्याकडे जमा झाली, मग त्याच्यातून मी बँकेकडे परत अप्रोच झाले. बोलले की मी या व्यवसायामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि गव्हर्नमेंट सांगते की विदाऊट कोलॅटरल महिलांना तुम्ही कर्ज दिलं पाहिजे. तर आता माझ्या जोडीला अनुभव आहे, एज्युकेशन आहे, मी याच्यामध्ये सक्सेसफुली बिझनेस करून दाखवलेला, तर आता तुम्ही मला लोन दिलंच पाहिजे. आणि त्यावेळेला नेमकं एक महिलाच होत्या, त्या बँकेच्या अधिकारी होत्या आणि त्यांना ती गोष्ट कुठेतरी पटली. बोलतात ना की महिला एक महिलेचं दुःख समजू शकते. माझी सुरुवात जास्त करून महिलांपासूनच प्रेरित होऊन झालेली आहे आणि तिथूनच मला वाटतं की पुढे आयुष्यामध्ये मला दरवाजे माझ्यासाठी ओपन अप होत गेले आणि त्याच्यामुळे मी खरंच त्यांची आयुष्यभर आभारी आहे की त्यांनी ते समजून घेतले गोष्ट. त्यांनी माझे पूर्ण ITR आणि सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांनी लगेच मला लोनसाठी अप्रोच केलं की ओके, आता आम्ही तुम्हाला देऊ शकतो. मग कर्ज मंजूर झालं. कर्ज मंजूर झालं. सायन धारावी त्या भागात स्वतःचं युनिट सुरू केलं, कारखाना. आज तुमच्याकडे किती मंडळींना तुम्ही यातून रोजगार दिलाय? आता माझ्याकडे 8 लोक आहेत कामाला आणि त्याच्यामध्ये छान माझं स्वतःचं मी सेटअप केलेलं आहे. माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी म्हणजे B2Bच्या गोष्टी जास्ती बनतात. वेगवेगळ्या कंपन्यांसोबत आपण अप्रोच केलेला आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मला कुठेतरी होतं की मार्केटमध्ये आपला स्वतःचा ब्रँडही आला पाहिजे. आज ई-कॉमर्स साईट आपण जे बघतो की लॉकडाऊनमध्ये सगळं बंद होतं, पण ई-कॉमर्स साईट मात्र चालू होत्या आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी उलाढाल केली होती. आज मी बघते मार्केटमध्ये एवढे मोठमोठाले ब्रँड आहेत, तर का नाही आपला भारतातला
मेड इन इंडियाचा ब्रँड आपण इथे आणला पाहिजे, तो पण लेदरमध्ये. आणि असं करून मी माझा स्वतःचा ब्रँड मार्केटमध्ये केला. आणला. येस, ट्रेडमार्क रजिस्टर केला आणि मार्केटमध्ये आणला. आज जेवढे पण लिडिंग ई कॉमर्स साईट्स आहे तिथे आपला ब्रँड आहे. बरं, वा, ही सगळी गोष्ट आम्ही ऐकतोय. खरं एक चित्रपट आमच्या डोळ्यासमोरून सरकत जातोय. आणि ही आत्मविश्वासाची कहाणी आहे, जिद्दीची कहाणी आहे आणि कष्टांची सुद्धा आहे. या सगळ्या प्रवासासाठी प्रेरणा देणारी तुमची आजी होती. या आजीविषयी आम्हाला काय सांगाल? खरंच बोलतात ना की प्रत्येक नातवंडाच्या आयुष्यामध्ये त्याची किंवा तिची स्वतःची आजी असते किंवा आजोबा असतात. तर तसं माझ्या आयुष्यामध्ये प्रेरणा माझी आजी होती आणि मी खरंच तिच्याकडनं खूप काही शिकलेले. ती साधारणच आजी जशी असते लुगड्यामधली अगदी तशीच होती, पण तिचा जो लोकांना बोलण्याचा अप्रोच होता तो खूप वेगळा होता. ती पापड लाटायला जायची, तिथे पण त्या बायकांमध्ये बसायची, तर त्यांचा अप्रोच नेहमी बोलण्याचा की आता पुढे काय करायचं, आपण सगळ्या मिळून असे पापड लाटूया, म्हणजे वेगवेगळ्या लोकांना आपण पापड लाटून देऊया आणि त्याच्यातून बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना काहीतरी भेटेल. किंवा माझी आजी जेव्हा घरामध्ये पण जेव्हा काही पण नवीन गोष्ट बनवायची तेव्हा आमची आजी म्हणायची की फक्त जवळ उभं टाका आणि बघा की मी कसं बनवते. तुम्हाला बनवण्याची गरज नाही, तुम्ही शिका. पण आयुष्यात कुठे ना कुठे कुठली तरी शिकलेली गोष्ट ही नेहमी कामी येते माणसाच्या, आणि खरंच येते. कधीही मी गॅसच्या जवळ न गेलेली, पण लग्नानंतर आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतात. आणि आज मी जेव्हा माझ्या आजीच्या रेसिपी नुसतं डोळ्यांनी बघितलेल्या जेव्हा करते ना, तर म्हणजे सगळे लोक माझ्या जेवणाची खूप तारीफ करतात की तू किती छान बनवतेस म्हणून. आणि टचवूड, आय एम रिअली थँकफुल टू हर की फक्त बघणं, सगळ्या गोष्टी करणं किंवा कुठल्या लोकांचे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते सोडवण्याचं काम सुद्धा माझी आजी करायची. अडचणी सोडवण्याचं काम. तिच्या खूप साऱ्या मैत्रिणी होत्या, त्यांच्या गप्पा पण मी जेव्हा ऐकायचे ना, तर तेव्हा मला कधीच कुठे तिथे असं एकमेकांबद्दल दुजाभाव म्हणा किंवा चुगल्या करणं या गोष्टी मी कधीच बघितल्या नाही. आणि महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो तिचा लिबरल होता ना, ती गोष्ट माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. मी म्हटलं माणसांनी आयुष्यामध्ये कसं आजचा दिवस एकदम आनंदात जगलं पाहिजे, पॉझिटिव्हनी जगलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये जसं की माझ्या आजीनी सांगितलं होतं, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा पण बेस्ट राहा. तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा तुमच्या आवडीचं, जरुरी नाही की कोणीतरी म्हणतंय म्हणून निवडा, पण तुमच्या मनाचं निवडा, पण त्या क्षेत्रामध्ये बेस्ट राहा. आणि आज जे तुमच्या आईवडिलांनी कमावले त्याच्यापेक्षा एक पायरी तुम्ही पुढे असलं पाहिजे आयुष्यामध्ये, की जेणेकरून येणाऱ्या पिढ्या तुमच्याकडनं आदर्श घेऊन आणखीन पुढे गेल्या पाहिजे. क्या बात आहे. हे माझ्या आजीने मला शिकवलं. आणि हे एका छोट्याशा गावात राहणाऱ्या तुमच्या आजीचे विचार हे किती प्रगत होते. आणि तिने हा कुठेतरी ध्यास तुमच्या मनामध्ये रुजवला आणि त्यातून हा व्यवसाय आकाराला आला. आता या व्यवसायाचं स्वरूप किती मोठं आहे, म्हणजे 8 माणसांना तुम्ही रोजगार तर दिलाच आहे, पण कितीची उलाढाल साधारण होत असावी, किंवा कुठे कुठे आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, काही पुरस्कार सुद्धा मिळाले, त्याविषयी? तसं या क्षेत्रामध्ये जेव्हा मी आले ना, तेव्हा मला असं कधी वाटलं नाही की मी एवढ्या छोट्याशा पल्ल्यापासून सुरुवात करेल आणि ते माझं एवढं मोठं गोष्टी वाढतील. पण मी खरंच सांगते की या क्षेत्रामध्ये प्रत्येक पावलावरती जेव्हा जेव्हा मी पार्टिसिपेशन केलं, लोकांना दिसलं की हिच्यामध्ये चिकाटी आहे, ही सतत करते, धडपड करते. आणि मी कधीही कुठल्या एक्झिबिशनला जरी मी उभं टाकायचे किंवा कधी कोणाला अप्रोच करायचे, तर मी कधी कुठल्या कंपनीचे हेड म्हणून कधीच अप्रोच केलेलं नाही. मी तीच सेल्समन मुलगी होती जी ट्रेनमध्ये महिलांना अप्रोचेबल होते. कारण की मला असं वाटतं ना की आपला बिझनेस जरी आज माझी कंपनी 50 लाखाची उलाढाल करत असेल, तरी पण माझा टप्पा खूप मोठा आहे, माझं स्वप्न खूप मोठं आहे. जोपर्यंत तो टप्पा मी गाठत नाही किंवा तो गाठल्याच्या नंतरही जर माझा प्रोडक्ट मी लोकांना देतीये आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. बोलतात ना कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ही गोष्ट मी रतन टाटांची जी पुस्तकं वाचले ना त्याच्यातून शिकले. मी त्यांना खूप मानते, कारण की मला असं वाटतं की आपण कुठल्याही बिझनेसमध्ये जेव्हा काम करतो ना, तर इथिकल बिझनेस करणं खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन असणं खूप महत्वाचं आहे. भलेही तुमचा व्यवसाय वाढायला वेळ लागेल, पण जो एकदा तुमचा कस्टमर बनतो ना, तो आयुष्यभरासाठी बनतो. आणि हीच गोष्ट मी माझ्या मनामध्ये ठेवून माझा बिझनेस मी हळूहळू वाढवतीये. आणि कदाचित माझा हा अप्रोच असल्यामुळे मला खूप साऱ्या प्लॅटफॉर्म्सवरती लोकांनी मला फेलिसिटेट केलं, मला खूप सारे अवॉर्ड्स मिळाले. आणि टचवूड, आय एम रिअली थँकफुल टू देम की त्यांनी मला म्हणजे त्या योग्य समजलं. मला तरी वाटत नाही मी तेवढी योग्य आहे, पण त्यांनी मला त्या योग्य समजलं. मी त्यासाठी त्यांची खरंच मनापासून आभारी आहे. पद्मजा राजगुरू, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या व्यवसायातले अनुभव सांगितलेत आणि खूप स्फूर्तिदायक आहे. तर
मनापासून शुभेच्छा देते की व्यवसाय अधिक मोठा होऊ दे आणि तुमचाही स्वप्नांचा जो पट आहे तो अधिकाधिक विस्तारत जाऊ दे. तर आज इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. खरंच खूप आभारी आहे मॅडम, आज तुम्ही मला इथे बोलवलं आणि खरंच आता माझी जबाबदारी आणखीन वाढते माझ्यासाठी. म्हणून मी एकच मेसेज देऊ इच्छिते सगळ्यांना. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेसमोर रोज एक नवी दिशा असावी. अहो घरट्याचं काय घरटं कधीही बांधता येईल, पण क्षितिजा पलीकडे भरारी मारण्याची जिद्द असावी. धन्यवाद. श्रोते हो, उद्योगलक्ष्मी पद्मजा राजगुरू यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.